संपूर्ण राज्यभरात इंधन टंचाईचं संकट अधिक गडद। डिझेल मिळवण्यासाठी मध्यरात्री शेतकरी आणि वाहन चालकांच्या पंपावर लांबच लांब रांगा। इंधन साठा संपला त्यामुळे अनेक ठिकाणी नो स्टॉकचे फलक। खरीपाच्या तोंडावर बळीराजा दुबार संकटात सापडला। इंधन टंचाईच्या झळा आता महाराष्ट्राची राजधानी मुंबईपर्यंत। पेट्रोल डिझेल नाही त्यामुळे सायनमधील पेट्रोल पंप बंद। परळ उड्डाणपुलाच्या पेट्रोल पंपावरही पेट्रोल नाही। गेल्या 12 दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरात चौथ्यांदा वाढ। मुंबईमध्ये पेट्रोल ₹2.72 तर डिझेल ₹2.81 महागलं। मुंबई पुण्यात पेट्रोल ₹111 प्रति लिटर। जनतेच्या खिशावर घाला घालणं हा एकच मोदी सरकारचा अजेंडा। पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरून राहुल गांधींची टीका। काँग्रेसकडून ट्विट करत तिसऱ्यांदा मोदींचा महंगाई मॅन असा उल्लेख। इंधन मिळेल की नाही या भीतीनं 20% मागणी वाढली आहे। पुरवठ्यावर ताण येण्या इतपत साठेबाजी करू नका। पेट्रोल डिझेलवर मुख्यमंत्री फडणवीस यांचा सल्ला। शासकीय कांदा खरेदीच्या दरात ₹3.45 वाढ। ग्राहक व्यवहार विभागाचा मोठा निर्णय। ₹15.80 दरानं शासकीय उन्हाळी कांद्याची खरेदी होणार। संपूर्ण राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी। छत्रपती संभाजीनगरसह वर्धा, लातूर, अमरावती, धाराशिव, सोलापूर, आष्टीमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। शेतीपिका आडवी तर काही भागामध्ये घरांचं नुकसान। विदर्भात आता पुढील 9 दिवस उष्णतेचा अलर्ट। चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीमध्ये देशातलं सर्वात जास्त 47.2 अंश तापमान। अमरावतीमध्ये 2 दिवसात उष्माघाताचे 3 बळी। विधान परिषदेच्या जागांचा तिढा सोडवण्यासाठी महायुतीत हालचाली। रात्री उशिरा भाजपचे नेते उपमुख्यमंत्री शिंदेंची घेणार भेट। बावनकुळे, रवींद्र चव्हाणांकडे शिंदेंसोबत चर्चा करण्याची जबाबदारी। उद्या जागा वाटपावरती शिक्कामोर्तब होण्याची देखील शक्यता। जळगाव विधान परिषदेवरून भाजप आणि शिंदे सेनेच्या वेगवेगळ्या भूमिका। मैत्रीपूर्ण लढतीसाठी भाजपचा स्पष्ट नकार। शिवसेना आमदारांच्या बैठकीत निवडणूक स्वबळावर लढवण्यावर एकमत। जळगावच्या जागेसाठी गुलाबराव पाटील, किशोर पाटील यांचे पुत्र इच्छुक।